नमस्कार, मी राजेश यावलकर. लोकलाईव्हच्या विशेष लोकसंवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा परीक्षा म्हटली की स्पर्धा परीक्षा आणि दर्जी फाउंडेशन हे एका नाण्याच्या बाजू आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे ते एक समीकरणच आहे, स्पर्धा परीक्षा आणि दर्जी फाउंडेशन. आणि या दर्जी फाउंडेशनच्या गोपाल दर्जी यांना आज आपल्या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी त्यांना आपण आमंत्रित केलं आहे. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने गोपालजी दर्जी सरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. साधारण 1998 पासून म्हणजे गेल्या 24-25 वर्षापासून या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी सतत संपर्कात असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. आणि नुसतं सतत संपर्कातच नाही तर प्रत्येक विद्यार्थी हा घडला पाहिजे, तो घडताना कायमस्वरूपी आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे याची काळजी गोपाल दर्जी घेत असतात. आणि एक नाही, असे हजारो मुलांना जर घडवलं असेल तर गोपाल दर्जींनी. मी जसं सुरुवातीला सांगितलं की याचं समीकरणच आहे. UPSC आणि MPSC किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा म्हटल्या तर त्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येने आज दर्जी सरांकडे या दर्जी फाउंडेशनमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आता या लॉकडाऊनमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे ऑनलाईन सगळ्या परीक्षांचे क्लासेस सुरू आहेत, परंतु सरांकडे सुद्धा त्याच ऑनलाईनसाठी तितक्याच मोठ्या संख्येने विद्यार्थी जॉईन आहेत. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की विद्यार्थी शिक्षण त्याचं घेतल्यानंतर तो स्वतःच्या पायावर उभं राहत असताना त्याला सुरक्षित रोजगार हा कशा पद्धतीने मिळू शकेल. ठीक आहे, सरांनी शिकवलं, सरांनी त्याला घडवलं, परंतु त्याचा रोजगार देखील त्याला हा कायमस्वरूपी आणि सतत मिळत राहणं आवश्यक आहे. तर त्यासाठी त्याने कशा पद्धतीची तयारी केली पाहिजे, कोणत्या पद्धतीची तयारी केली पाहिजे. UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी माणूस खूप कमी प्रमाणात आहे. त्याचं काय कारण आहे? या UPSC MP सारख्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांची तयारी कोणत्या वर्गापासून विद्यार्थ्यांनी केली पाहिजे हाही मनामध्ये अनेकांचा प्रश्न असतो की माझ्या मुलाला स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून या शासकीय प्रशासकीय सेवेमध्ये पाठवायचं आहे, पण केव्हापासून त्याने तयारी केली पाहिजे, कशी तयारी केली पाहिजे, हे असे अनेक किंतु परंतु असे जे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची उकल पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपल्यासमोर होणार आहे. मी पुन्हा एकदा दर्जी सरांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करेल. आणि सुरुवातीलाच एक आपल्या मनातला प्रश्न मी सरांना विचारू शकतो की UPSC MPSC सारख्या या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी माणूस हा कमी प्रमाणात आहे, त्याची संख्या कमी आहे, तो घाबरतो की तो येत नाही, की त्याची स्पर्धा परीक्षामध्ये येण्याची जी वेळ आहे ती चुकलेली असते, की तो गटांगळाच खात राहतो, की काय कशी स्थिती आहे? खरं जर म्हटलं आपण बघतो की UPSCचा जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा मराठी टक्केवारी आपल्याला आता वाढताना दिसते. याचं स्पष्टीकरण मी असं देईल, पूर्वी तेवढी नव्हती, पण काय झालं की त्याचं कारणही भरपूर आहेत की ती टक्केवारी थोडीशी कमी काय इतर लोकांपेक्षा. आपण काय करतो की जेव्हा पदवी एखाद्या मुलाला मिळते, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तो मुलगा म्हणतो की मला रोजगार हवा, पालक सांगतात की तुला काहीतरी रोजगार हवा, मग रोजगार शोध मोहीम म्हणून तो स्पर्धा परीक्षा करतो. मग रोजगार शोध मोहीम म्हणून जर तुम्ही UPSC करत असाल तर वय वर्ष 21-22 झालेलं असते आणि 22-23व्या वर्षी तुम्ही स्पर्धा परीक्षेचा श्रीगणेशा करणार, त्याला 2-3 वर्ष द्यायला हवीत. मग 2-3 वर्ष म्हटलं तर तुमचं 25-26 वर्ष वय होणार आणि एज झाल्यानंतर त्याच्यावर जबाबदारी येणार कुटुंबाची. मग कुटुंबाची मुलगी असेल तर तिला लग्नाची जबाबदारी पालक म्हणून करावी लागेल, पालकांचं काही तिथे चुकलेलं नाही आहे. आणि मुलगा असेल तर त्याला स्वतःचा खर्च तरी कुठून तरी निघावा यासाठी त्याला काहीतरी पार्ट टाईम जॉब करावा लागेल. मग याने काय होतं की 26व्या वर्षापर्यंत तो पोहोचतो, मग त्याला कुठंतरी डायव्हर्शन ऑफ फंड ज्याला आपण म्हणतो तसे विचारांचं आणि एकाग्रतेचं डायव्हर्शन होतं आणि परिणामी ती टक्केवारी आपली थोडीशी कमी होते. पण आता काय केलं आहे की आम्ही उदाहरणार्थ मी दर्जी फाउंडेशनबद्दल उदाहरण सांगेल की 10वीपासून 5 वर्षाचं मॉड्यूल आपण दिलेलं आहे. म्हणजे 10वी जसा मुलगा पास झाला आणि एखाद्या मुलाला वाटलं की मला सुरक्षित करिअर करायचं आहे, तर तो 5 वर्ष इकडे डिग्री घेताना नुसतं डिग्री म्हणजे एक मार्कशीट पात्रता झालेली आहे आणि त्या पात्रता सर्टिफिकेटसाठी जर त्याची पूर्ण वेळ 3 आणि हे 2 5 वर्ष वाया जात असते. मी वाया हा शब्द तिथं आवर्जून वापरतोय कारण डिग्रीवर कोणती नोकरी नाही आहे, डिग्रीवर पात्रता आहे परीक्षाला बसण्यासाठी सध्याचं जर शेड्यूल पाहिलं तर. मग आपण त्याला असं म्हटलं की नुसतं तुम्ही डिग्री घेण्यात 5 वर्ष वाया जात आहेत, पण सायमल्टेनियसली सध्याचं आधुनिक मॉडर्नायझेशनमध्ये विचार जर केला, जो स्पीडने पडतो त्याला लवकर काहीतरी मिळतं. म्हणून आम्ही काय केलं की ग्रॅज्युएशन करत असताना 5 वर्षाचं एक ICDC नावाचं मॉड्यूल तयार केलं. ते मॉड्यूल असं आहे की इकडे 11वी होतं, फर्स्ट मॉड्यूल तयार होतं,
12वी होतं, इकडे सेकंड मॉड्यूल तयार होणार, FYला थर्ड मॉड्यूल होणार. अशा पद्धतीनं त्याचा 5 वर्षामध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने बेसिक टू ॲडव्हान्स तयारी होईल आणि पहिल्या प्रयत्नामध्ये 21-22व्या वर्षी या मॉड्यूलमुळे एक नोकरी मिळत नाही मुलाला, 5 ते 6 पदापर्यंत पोहोचलेले मीच उदाहरण बघतोय सध्या. आमच्या मुलांना एक रोजगार मिळत नाही, त्याच्यासाठी इकडे तिकडे भटकतात. आणि हा मॉड्यूल घेतलेला मुलगा 5-6 पदामध्ये, म्हणजे बँक POला होतो सिलेक्ट, स्टॉप सिलेक्शनला होतोय, UPSCमध्ये नाही झाला तर MPSC राज्यसेवेमध्ये आहेत, PSI ST ASOला आहेत, सरळ सेवेला आहेत. अशा बऱ्याच ठिकाणी मुलं विविध पदांसाठी सिलेक्ट होताना दिसत आहेत. आता तुम्ही मला सांगितलं की आपली टक्केवारी का नियोजन चुकतंय, त्याचं मी स्पष्टीकरण करतो. आम्ही जेव्हा आम्हाला भूक लागते तेव्हा आम्ही आमची डाळ चावल वगैरे खिचडी बनवायची असेल ती शोधायला लागतो. पण नॉर्थ आणि साऊथ साईडला 10वीपासून किंवा 8वीपासून मुलं प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात. म्हणजे अकॅडमिक वर्षामध्ये जर मुलाला प्रशासकीय सेवेत जायचं असेल, त्याला करिअर करायचं असेल, तर त्याची सुरुवात थेंब थेंब तळे साचे असं म्हटलं जातं. आणि ती सुरुवात योग्य असते आणि त्या पद्धतीने त्या टप्प्याने मुलांनी अभ्यास करायला म्हणजे तहान लागेल तेव्हा विहीर खणायची नाही, नाही. तर ती ज्यावेळेला कोरडं असतं ना त्याच वेळेला विहीर Yes, खणायला yes, लागायची. yes. म्हणजे ज्यावेळेला आपल्या शिक्षणाला सुरुवात असते, ज्यावेळेला आपण आपल्या पौगंडावस्थेतून येत असतो, त्याच काळात जर कधी त्याने अशा स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची तयारी केली आणि तुमच्यासारख्यांकडनं मार्गदर्शन घेतलं तर निश्चितच कमी वेळात कमी वयामध्ये तो ह्याच्यामध्ये पोचू शकेल. हा मॅनेजमेंट पार्ट आहे खरं म्हटलं तर. मायक्रो मॅनेजमेंट, जसं इकॉनॉमीमध्ये 2 इकॉनॉमी आपण बघतो, एक मायक्रो आणि मॅक्रो. मायक्रो म्हणजे थोडंसं एका विशिष्ट कुटुंबाचं केलेलं अर्थाचं जे व्यवस्थापन आहे त्याला मायक्रो म्हणून. पण मॅक्रो जे आहे ज्याला स्थूल आपण म्हणतो, ते स्थूल म्हणजे दूरदृष्टी इकॉनॉमी असली पाहिजे. तर दूरदृष्टी जर मॅनेजमेंट असेल, करिअर मॅनेजमेंट, तर स्पर्धा परीक्षात यश मिळायला हरकत नाही. स्पर्धा परीक्षेत प्रामुख्याने काय की मी तर प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेचं ट्रेनिंग घ्यावं असं सांगेल. त्याचं कारण तुम्हाला सांगतो राजेशजी. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल आहे, याच्यामध्ये नेतृत्व गुण आहे, याच्यामध्ये सामाजिक दायित्व आहे. आणि समाजात कोणताही उद्योग करायचा असेल, शेतकरी असेल, व्यापारी असेल किंवा इतर क्षेत्रात कार्यरत असेल, तर त्याच्याकडे कम्युनिकेशन असायला पाहिजे, त्याच्याकडं नेतृत्व असायला पाहिजे, त्याच्या सामाजिक दायित्व असायला पाहिजे. आणि हे सगळे पैलू एकाच ठिकाणी मिळतात, तो म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्र. म्हणून मुलांनी जर ट्रेनिंग घेतलं तर तो मुलगा जरी इथं फेल्युअर असेल पण तो शेतकरी होईल ना, तर तो मॉडर्न शेतकरी म्हणून बाहेर पडतो. तो इकडं फेल्युअर असेल पण एक छोटंसं किराणा दुकान टाकलं तर त्याचा मॉल केव्हा होईल हे सुद्धा त्याला कळत नाही. हेच क्षेत्र असं असतं. म्हणजे एका क्षेत्रामध्ये जसं म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पदाधिकारीपर्यंत पोहोचेल, परंतु तुमच्या या सांगण्यानुसार त्याचा अभ्यास केल्यामुळे त्याला इतर क्षेत्राची Yes. देखील जोड मिळणार. हे ठीक आहे, आपण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी यशस्वी होणार, परंतु हा यशस्वी झाल्यानंतर जसं तुम्ही सांगितलं, पण आत्ताच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये अशी परिस्थिती आहे, लाख विद्यार्थी शिकला, उभा राहिला, परंतु सगळ्यांचे रोजगारच निघून गेले ना, त्याला स्थिरता नाही आहे. आणि अत्यंत नैराश्यमय भूमिकेत काही मुलं, काही विद्यार्थी की त्यांचं शिक्षण इंजिनिअरिंग झाले आहेत, चांगल्या प्रकारची शिक्षण घेतलेले आहेत, परंतु नोकरी नाही. जे नोकरीवरती होते ते नोकरीवरून निघून गेलेत, त्यांना काढून टाकलं. ज्यांचे पगार गलेलट्ट होते ते अत्यंत तोडक्या पगारावरती आता काम करायला लागले. अशी स्थिती या लॉकडाऊनच्या काळामध्ये झाली. अशा वेळेला तुम्ही या मुलांना काय मार्गदर्शन कराल? मी एक यांना सांगेल, अर्ली बर्ड्स कॅच द फूड. लवकर उडणारा पक्षी लवकर भक्ष्य पकडतो. म्हणून आपण विचार करायला पाहिजे, ए प्लॅन जर सक्सेस आपलं गोल असेल की ए मला मिळाला पाहिजे, पण त्याला बी आणि सी प्लॅन असायला पाहिजे. आता हे आम्ही का करतोय, कारण एखाद्या वेळेला प्रत्येकाला वाटलं असेल की IASचं गोल आहे, व्हेरी गुड, चांगलं आहे, तुमचं स्वप्न आहे, ड्रीम आहे, ते करायलाच पाहिजे. पण IAS होताना तुमच्याकडे सेकंड ऑप्शन काय, तेव्हा त्यांनी बघायला पाहिजे की मी त्या क्षेत्रामध्ये MPSCची परीक्षा देऊ शकेल का, देता येईल. स्टॉप सिलेक्शन देता येईल का, देता येईल. त्याच्यानंतर बँकेच्या परीक्षा देता येतील का, देता येईल. मुलं काय करतात, फ्रस्ट्रेशन मुलांना काय होतं, एकच गोल ठेवायचा आणि त्याच गोलच्या दृष्टीने पळायचं. मला यांना सांगायचं आहे की जर तुम्हाला सिलेबस, एक उदाहरणार्थ की भारताचे पहिले पंतप्रधान जर पंडित जवाहरलाल नेहरू आहे, त्याची वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातील, तो काही प्रश्न UPSCला वेगळा पडणार नाही आणि क्लास 4ला वेगळा नसेल.
पण निर्णय आपले जे चुकतात ना त्याचा परिणाम त्यांना एकाकीकडे घेऊन जातो. आणि एकाकीमध्ये काय असतं की एखाद्याला इंटरेस्ट असतो की मला हे क्षेत्र मिळायला पाहिजेत आणि ते मिळालं नाही, तिथं फ्रस्ट्रेशन त्याला येतं. आणि मग त्याला वाटतं की माझी रोजगार जाईल, रोजगाराची भीती होईल. आता रोजगार कोणाचा गेला हे मी तुम्हाला सांगतो. रोजगार हे एक स्किल आहे आणि स्किल ज्याच्याकडे असेल त्याचा रोजगार लॉकडाऊन असू देत का लॉकडाऊन नसू देत कधीही गेलेला नाही आहे. काय झालं की जगानुसार पळण्याचा सिद्धांत त्यांच्याकडे नाही आहे. आपण ज्या वेळेला लेनिनचा सिद्धांत बघतो, ज्या वेळेला आपण पुढं येत असताना अर्थशास्त्रामध्ये कौटिल्यांची रणनीती दिलेली आहे. त्यांनी एक वाक्य सांगितलं आहे, त्यांच्या अर्थशास्त्राचा पुस्तकाचा जर आपण अभ्यास केला असेल तर त्यांनी सांगितलं की जर जो राजा असेल किंवा जो व्यापारी असेल किंवा जो कर्ता व्यक्ती असेल किंवा जो विद्यार्थी असेल, त्यांनी वर्णन केलेलं आहे त्यात, तर विद्यार्थ्याची ही दूरदृष्टी असायला पाहिजे, रोजगार घेणाऱ्यांची दूरदृष्टी असायला पाहिजे की या रोजगारामध्ये जर मी फेल्युअर झालो तर माझ्याकडे बी प्लॅन काय. हा बी प्लॅन त्यांनी न केल्यामुळे त्यांना ती अडचण झाली. आता ठीक आहे, महामारी पेंडेमिक कंडिशन असेल त्याच्यामध्ये काही प्रमाणाचे जाणवेल, त्याला आपण नाकारू शकत नाही. पण पेंडेमिकमध्ये जर स्वतःला जिवंत ठेवण्याची कला त्यांनी विकसित केली असेल, स्वतःला मोटिवेट करण्याची कला जर त्यांच्यामध्ये असेल तर ते सक्सेस कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात होतील आणि कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या परीने त्यांना रोजगार मिळू शकतो. बरोबर. हे सगळं कौशल्य त्यांना विकसित करता आलं पाहिजे, हे मला सांगायचं आहे. जसं तुम्ही हे सगळं सूत्र सांगितलं, Yes. एका वेळेला 4 ठिकाणी बाण मारायचे, जो लागला तो बरोबर बसला, अन्यथा जरी ते पडले तरी त्याचं दुःख होणार नाही, असं तुमच्या सगळ्याचं. ओके. पण यासाठी तितकं तशा पद्धतीचं शिक्षण, तशा पद्धतीचं गाईडलाईन ही मिळणं आवश्यक आहे. बरं. आपण आता दर्जी फाउंडेशनविषयी बोलूया. आपल्याकडे असं दिलं जातं का? यस. कशा पद्धतीने दिलं जातं? पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडे येत असतात. कशा प्रकारची रचना आपल्याकडे आहे? बघा राजेशजी, कसं आहे की मी मॉड्यूल तयार केलं, ICDC मॉड्यूल चांगलं चालतं आहे आपलं. त्या मॉड्यूलचा अर्थ आहे की तुम्ही 10वी नंतर 5 वर्ष, 12वी नंतर 3 वर्ष, त्याला एक साधा कन्सेप्ट, आणि ग्रॅज्युएशन नंतर 1 इयर. आता याला काय केले, मी सगळ्या परीक्षांना एकत्र केल्या. UPSC सिव्हिल सर्व्हिस, UPSC CAPF, UPSC डेप्टी डायरेक्टर, नंतर तुम्हाला स्टॉप सिलेक्शन CGL, UDC, LDC, बँक PO क्लरिकल, MPSC राज्यसेवा, MPSC कंबाईन आणि सरळ सेवेच्या परीक्षा, यांचा कॉम्बो सिलेबस मी 70% एकत्र केला. आता तुम्ही म्हणाल की 70% सिलेबस म्हणजे काय? सर, परीक्षा तर 100 मार्काची होते, 100%ची असते, या 70%चा फायदा काय होईल? पण प्रत्येक परीक्षेचं कट ऑफ बघा, 45 ते 50% परीक्षा पास झालेले विद्यार्थी दिसतात. जर 70% आपण सिलेबस व्यवस्थितरित्या हाताळला तर तो प्रत्येक परीक्षा ही 45 ते 50% कट ऑफला असल्यामुळे तो स्टॉप सिलेक्शन पास होणार, कंबाईनही होणार, राज्यसेवाही होणार, सिव्हिल सर्व्हिसही होणार, रेल्वेचीही होणार, आणि साध्या सरळ सेवा, पोलीस असतील, आर्मी असतील, यालाही ती मत. फक्त फिजिकली काही लोकांना स्टँडर्ड्स असलं पाहिजे, फिजिकली मेंटेन, हाईट असेल वगैरे, तो भाग वेगळा. प्रत्येकाच्या क्षेत्राचं Yes, तो वेगवेगळं. वेगळा. जे पोलीस क्षेत्रात जर गेलं तर त्यासाठी वेगळ्या प्रकारचं त्याचं ते वेगळं असेल. IPS कडे गेला तर त्याला वेगळं वेगळं असेल. लागेल. परंतु ह्या सगळ्यांचं कॉमन सिलेबस केल्यामुळे त्याचा बेनिफिट आपल्याला चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, हे मी पाहिलेलं आहे. आणि त्याचा रिझल्ट 100% लागतो. जे तुम्ही म्हटलं ना 4 बाण, कसं ते कॉम्बो सिलेबस दर्जी फाउंडेशनमध्ये करताना आपण पाहतो. आम्ही काय केलं की सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत, महाराष्ट्रात नव्हे भारतातही नाही अशी बॅच. मॉर्निंग 8ला मुलगा एंट्री केली की त्याला 4लाच खाली उतरायचं आहे. लंच बी त्याला तिथंच करायचं आहे, त्याला ब्रेक दिला गेला. आणि डेली सराव पेपर, ह्या परीक्षा MCQ पॅटर्नमध्ये काही आहेत. UPSCची मेन सोडली तर ती डिस्क्रिप्टिव्ह आहे, पण बाकी जर सोडली तर ती MCQ पॅटर्नमध्ये आहे. मग MCQ पॅटर्नमध्ये जर परीक्षा आहे तर आपल्याला काय करावं लागतं की त्यांचा सराव होणं महत्त्वाचं आहे, आणि जेवढा सराव होईल तेवढा रिझल्ट चांगला येईल. आता उदाहरणार्थ, मुलगा 10वीला आहे, 11वीला आला आहे, इकडं त्याने बाहेरून कॉलेजला ॲडमिशन घेतली, पूर्ण वेळ इथं लक्षात देतोय. एका दिवसाला त्याचा 100 प्रश्न होतील, वर्षाला त्याचे 30,000 झाले, 5 वर्षाला त्याचे 1.5 लाख प्रश्न तयार झाले. 1.5 लाख प्रश्न जर तयार झाले तर तो मला सांगा कोणती परीक्षा फेल होईल? कुठे ना कुठेतरी तो पास होईल. अच्छा. किती जे साधा कॉमन प्रश्न आहेत जे सगळ्या ठिकाणी Yes. लागू शकतात, त्याची तुम्ही सगळ्यांकडे ते तयारी करा. मॉड्यूलच तयार केलं आणि त्याला कॉम्बो मॉड्यूल म्हणून 70% सिलेबस तयार कव्हर केला. आणि प्रत्येक परीक्षेचं मेरिट बघा तुम्ही, 45 ते 50% UPSC सुद्धा
जास्तीत जास्त 55%. 70% जर त्याची रिवाईज करून घेतले तर तो परीक्षा कोणती फेल होईल. म्हणून दर्जी फाउंडेशनचे 150च्या वर अधिकारी एका बॅचला होताना. मागच्या बॅचला 103 PSI झाले. 103 PSI PSI झाले 103. अच्छा. आणि 47 एक गॅजेटेड ऑफिसर झालेत. UPSCला 2 झालेत. या वेळेला 9 इंटरव्ह्यू आपले आहेत. इंटरव्ह्यूला ऑगस्टचं शेड्यूल जे आहे ना, UPSCचे 9 मुलं इंटरव्ह्यूला आहे. म्हणजे मला तुम्ही जर पाहिलं ना, महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी सध्या मला कनेक्ट होतो अजून सुद्धा. कारण सिनियर मुलं त्याला सांगतात की दर्जी सरांचं गाईडलाईन घ्यावं. तर ते इंटरव्ह्यूला असेल, PSIचे असतील, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या असतील, फॉरेस्टच्या असतील, UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसच्या असतील, याला सगळं गाईडलाईन मिळतं. आणि 5 वर्षापासून महाराष्ट्रात इंटरव्ह्यूमध्ये पहिला मुलगा दर्जी फाउंडेशनचाच येतोय. 5 वर्षापासून. हा, अच्छा. आज म्हणजे आहे, मागच्या वर्षी आला असं नाही, कंटिन्यू ब्रेक झालेली नाही साखळी. पहिला विद्यार्थी आपला इंटरव्ह्यूमध्ये स्टॉपचा असलेला विद्यार्थी दर्जी फाउंडेशनचा. क्या बात आहे. ही सगळी किमया कशामुळे घडली? हे जे सगळं जे टेक्निक्स घडले याला 24 वर्षाचा अनुभव. सगळ्यात मोठं मला सांगावं वाटेल की 2 तप माझे झाले. आणि मला जे खरं मार्गदर्शक आहे तो माझा अनुभव आहे. आणि माझा अनुभव हाच माझा मार्गदर्शक आहे. अच्छा. आणि ज्यामुळे मला ते बेनिफिट चांगल्या पद्धतीचं मिळालं. मी माझ्या चुकांचं विश्लेषण केलं. माझ्या नेमक्या चुका कुठं होतात, त्याच्यावर मी उपाययोजना काय करायला पाहिजे. माणूस आहे, चुकणार आहे, पण चुकांचं विश्लेषण करून त्यात दुरुस्ती करून जर नवीन मॉड्यूल तयार केलं तर ते मॉड्यूल भविष्यामध्ये सक्सेस होऊ शकतं. आणि त्याचा परिणाम ही एवढी रिझल्ट आपल्याला दिसतात. अच्छा. मग आता मला फक्त जाताना एवढं एकच सांगा की आपल्याकडचे जे विद्यार्थी आहेत ते ग्रामीण भागातले जास्त आहेत की शहरी भागातले जास्त आहेत? या दोघांमधली तफावत कशी आहे? राजेशजी, मला सांगता एक आवडेल की पुण्याच्या सदाशिव पेठची मुलं जळगावला हॉस्टेल करून ॲडमिशन करतात. मुंबईचे 11वीपासून मुली हॉस्टेलला येतात. आपल्याकडे हॉस्टेलही कमी पडल्यात. मग तुम्ही ब्रँच का नाही सुरू करत, जशी जळगावला तुमची हेड ब्रँच का करत नाही त्याचं कारण सांगतो. ब्रँचेस केल्यामुळे मी ब्रँचेसमुळे किती लोकांचे लॉस झाले हे मी पाहिलं. कारण मुलांना एक मुलगा असेल, ABCD अशी 4 मुलं आहे, किंवा आपण 2च मुलं उदाहरण घेऊ. एक मुलं हा शार्प आहे, B सोसो आहे, पण C मुलाला जर A पर्यंत आणायचं असेल तर त्याच्याकडे एक असे मी सॉफ्टवेअर तयार केलं. ज्या वेळेला पेपर घेतो तर याचं वीक सेक्शन कोणता, स्ट्रॉंग कोणता आहे. तर वीक हा हिस्ट्रीतही त्याचा प्राचीन इतिहासामध्ये कमी आहे का, प्राचीनमध्ये बी त्याचं महाजनपद कमी आहेत का, प्राचीनमध्ये बी त्याचं हडप्पा संस्कृतीवर कमी आहेत का, नंतर इकडं पॉलिटीमध्ये त्याचं नेमकं कोणता विषय कमी आहेत, आर्टिकल त्याला येत नाही का, घटनादुरुस्ती त्याला येत नाही का. मग तो सेक्शन त्याला दिला जातो. म्हणजे विश्लेषण ज्याला एक पद्धतीने आपण एक्सरे करतो. प्रत्येक विद्यार्थ्यावरती इंडिव्हिज्युअल लक्ष ठेवलं आणि ते तुम्ही जर शाखा ओपन केल्या तर दिलं जाणार नाही. पण एक व्यक्ती किती ठिकाणी आहे, तुम्ही या सगळ्यांवरती स्वतः लक्ष ठेवून. येस. आणि माझी टीम्स आहे 22. साहजिक एवढ्या सगळ्या हजारो मुलांना सांभाळायचं म्हटलं. आता ह्या सगळ्यांची म्हणजे तुम्ही आता पूर्ण म्हणजे पुणे पण सांगितलं, मुंबई सांगितलं, म्हणजे शहरी भागातून सुद्धा आहे आणि ग्रामीण भागातले सुद्धा विद्यार्थी आहेत. दोघेही सगळ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांची आपण जळगाव सारख्या या शहरामध्ये त्यांची सोय कशा पद्धतीने असते? काय झालं की काही हॉस्टेलची टाईप आपण केलेला आहे. आता ह्या आपल्या दर्जी फाउंडेशनमुळे बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला. एक तर आम्ही काय केलं की स्वतःचे वसतिगृह ठेवले नाही, हॉस्टेल ठेवले नाही. जसं यांच्याकडे 15 मुलांची सोय आहे, त्यांच्याशी टाईप केला. आमचे 15 मुलं तुमच्याकडे येतील. एकाकडे 50 मुलं असतील, एकाकडे 25 असतील. त्यांना मुलं द्यायची, त्यांना रेसिडेन्शियल म्हणजे त्यांना तेवढा रोजगार मिळतो. ज्यांच्या मेस आहेत, अशा 10-12 मेस आहेत, त्यांना सांगायचं की ज्यांची क्वालिटी असेल त्याला आवडेल तो मुलगा तिथं मेस लावेल. त्यांचं 10-12 लोकांचं कुटुंब, हॉस्टेलवाल्यांचं कुटुंब, मग तिथं किराणा असेल, पेस्ट असेल, म्हणजे तुमच्या एका याच्यावरती बाकीचे सुद्धा अनेक रोजगार तुम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. खूप खूप धन्यवाद गोपाल सर, तुम्ही खूप अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली. आणि जो पळेल तो टिकेल, स्पीड धरला पाहिजे. सरांनी सांगितलं की आपल्याला स्पीड धरला तरच तो टिकणार आहे. पूर्वीचा जमाना गेला की ससा पळतोय आणि कासव हळूवार जातोय आणि तो पोचतोय, तसं आता राहिलं नाही. आता तुम्हाला पळावंच लागणार आहे, पळूनच ध्येय तुम्हाला गाठावं लागणार आहे. एवढं मात्र निश्चित. या ठिकाणी मी फक्त जाताना पुन्हा एकदा सरांना सांगेल की तुम्ही काय आमच्या सगळ्या दर्शकांना संदेश द्याल? मी लोक टीव्हीच्या सगळ्या दर्शकांना एवढं सांगेन की आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर यशाचं गमक नेमकं काय. यशस्वी होण्यासाठी फक्त तुमचं ड्रीम हे एक पहिलं टार्गेट आहे.
पण ड्रीम कोणती असू देत, पण त्याच्यासोबत कष्टाची पराकाष्ठा आणि आलेल्या अडचणीवर संघर्षावर मात करून जर पुढे जाण्याची हिंमत तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही तुमचं गोल डेस्टिनेशन सहजतेने अचीव करू शकतात. आणि त्यासोबत तुम्हाला तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचीही साथ असली पाहिजे. मी तर म्हणे सध्याचं जसं परमेश्वर जर बघितला असेल तर ती टेक्नॉलॉजी आहे. तर सध्याचा देव स्वरूप आपण त्याला बघायला पाहिजेत. तंत्रज्ञान विकसित झालं, तुमचे विचार विकसित होतील आणि समाजाचं दायित्व फेडण्यासाठी आपण काहीतरी करतो हे विचार ठेवून, संस्कार ठेवून पुढे गेलात तर तुम्ही सकारात्मक भूमिकेने पुढे जाल. एवढंच मी आपल्या दर्शकांना सांगतो. खूप खूप धन्यवाद सर. खूप अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय आमच्या सर्व दर्शकांना एक प्रेरणादायी असं आपलं आजची ही संवाद या ठिकाणी राहिला. मी पुनश्च आपल्या दर्शकांच्या वतीने गोपाल दर्जी सरांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद.